राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। विधान परिषदेच्या राजकीय रणधुमाळीचा नगारा पुन्हा एकदा दणानून वाजू लागला आणि सांगलीच्या राजकारणात उत्सुकतेची, अपेक्षांची आणि चर्चेची नवी लाट उसळली। जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांची नावं या शर्यतीत पुढे येत असताना एक नाव मात्र सतत कार्यकर्त्यांच्या ओठावर आहे, पेठचे सम्राट महाडिक। गेल्या अनेक वर्षापासून संयमानं, निष्ठेनं आणि पक्षनिष्ठेच्या बळावर वाट पाहणाऱ्या या नेत्याला अखेर न्याय कधी मिळणार हा प्रश्न आज प्रत्येक राजकीय वर्तुळात घुमताना दिसतोय। निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेसाठी रिक्त झालेल्या 5 जागांची निवडणूक जाहीर केली आहे। या 5 जागांमध्ये सांगली जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जागेचाही समावेश आहे। या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटावर एक महत्त्वाचा बदल घडवण्याची संधी निर्माण झाली आहे। अनेक कार्यकर्ते आणि नेते याच एका गोष्टीची अपेक्षा व्यक्त करतात, या जागेवर सम्राट महाडिकांची वर्णी लागावी। गेल्या विधानसभा निवडणुकीत शिराळा मतदारसंघातून सम्राट महाडिक यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी तब्बल 5 वर्ष अहोरात्र मेहनत घेतली। जनतेत संपर्क, कार्यकर्त्यांमध्ये विश्वास आणि संघटनात बळ निर्माण करत त्यांनी आपली ताकद सिद्ध केली होती। उमेदवारी त्यांच्या हातात येईल अशी सर्वांना खात्री असतानाच अचानक समीकरण बदललं आणि भाजपनं सत्यजित देशमुख यांना उमेदवारी दिली। त्या क्षणी अनेकांच्या भावना दुखावल्या, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उसळली, पण सम्राट महाडिक यांनी पक्षनिष्ठेचा आदर्श ठेवत सर्व काही बाजूला ठेवलं। ते केवळ थांबलेच नाही, तर स्वतः झोकून देत त्यांनी प्रचारात उडी घेतली आणि सत्यजित देशमुखांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला। ही केवळ राजकीय भूमिका नव्हती, तर ती त्यांच्या निष्ठेची, त्यागाची आणि मोठेपणाची जिवंत साक्ष होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ झाली। निवडणुकीपूर्वी फडणवीस यांनी मोठं बक्षीस देण्याचं आश्वासन दिलं होतं, आता ते आश्वासन पूर्ण होण्याची वेळ आली आहे अशी भावना कार्यकर्त्यांच्या मनात दाटून आली आहे। सम्राट महाडिक यांच्या मागे एक भावनिक वारसाही उभा आहे। त्यांचे वडील स्वर्गीय नानासाहेब महाडिक, ज्यांचे आमदार होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं, त्या अपूर्ण स्वप्नाला पूर्णत्व देण्याची हीच योग्य वेळ असल्याची भावना अनेकांच्या मनात आहे। एक प्रकारे ही केवळ एक व्यक्तीची संधी नसून एका कुटुंबाच्या स्वप्नाची, कार्यकर्त्याच्या निष्ठेची आणि जनतेच्या अपेक्षांची पूर्तता ठरणार आहे। राजकीय दृष्टिकोनातूनही हा निर्णय भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतो। सम्राट महाडिक यांना विधान परिषदेत स्थान दिल्यास सांगली जिल्ह्यात पक्षाचं बळ अधिक मजबूत होईल। विशेषतः इस्लामपूर परिसरात जयंत पाटील यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याला टक्कर देण्याची क्षमता महाडिक यांच्यात आहे। त्यामुळे हा निर्णय केवळ व्यक्तिपुरता मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांना नवी दिशा देणारा ठरू शकतो। एकंदरीत संयम, निष्ठा आणि संघर्ष यांची साक्ष देणाऱ्या पेठच्या या नेत्याला आता न्याय मिळणार का? मुख्यमंत्री फडणवीस आपला शब्द खरा ठरवणार का? आणि सर्वात महत्त्वाचं, सम्राट महाडिक यांच्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळणार का? हा प्रश्न आज सांगलीच्या राजकीय आकाशात घुमतोय आणि उत्तराची प्रतीक्षा प्रत्येकाच्या मनात धगधगते। सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।